कॅपिटल अकाउंट याचा विचार थोडासा करा. कॅपिटल अकाउंटच्या बाबतीत एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की ज्या खात्यामधून फक्त भांडवलाची देवाणघेवाण होते हे खातं असेल. भांडवलाची देवाणघेवाण. आता आणखी एक प्रश्न, भांडवलाची देवाणघेवाण म्हणजे नेमकी कशाची देवाणघेवाण होत आहे? आपण कर्जाच्या स्वरूपामध्ये पैशाची देवाणघेवाण होते, गुंतवणुकीच्या स्वरूपामध्ये पैशाची देवाणघेवाण होते. अशा प्रकारे त्याला म्हणायचं कॅपिटल अकाउंट. लक्षात आलं? भांडवलाची देवाणघेवाण कशाची? कर्जाच्या स्वरूपात होणारी भांडवलाची देवाणघेवाण. कर्जाच्या स्वरूपात आपण कर्ज घेतो, विविध देशांना कर्ज देतो, म्हणजे कर्जाच्या स्वरूपात आपण काय करतो? भांडवलाची देवाणघेवाण.